रायगड जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषद निवडणुका ज्या आहेत त्या जारी झालेल्या आहेत आणि त्याच पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर मुरुड जंजिरा नगरपरिषद निवडणूक देखील जारी झालेली आहे आणि त्याचनुसार मुरुड नगरीमध्ये शिरतानाच या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्यानुसार हे स्थिर सर्वेक्षण जे पथक आहे ते या मुरुड नगरीमध्ये येणाऱ्या सर्वच वाहनांची जी आहे ती कसून तपासणी केली त्यांच्याकडे केली जात आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस यंत्रणा आहे आणि त्याच पद्धतीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांचे काही या ठिकाणी सहाय्यक अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत या वाहनांची जी आहे ती कसून तपासणी केली जात आहे। आपण जर पाहिलं तर मुरुड आणि जंजिरा या नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावरच या ठिकाणी ही जी तपासणी जी ती केली जात आहे। या निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीचा आर्थिक व्यवहार होऊ नये किंवा देवाणघेवाण होऊ नये किंवा मुरुड नगरीमध्ये या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आर्थिक शिरकाव होऊ नये यासाठी हे स्थिर सर्वेक्षण पथक जे आहे ते मुरुड नगरीच्या प्रवेशद्वारावरतीच या ठिकाणी स्थिर बसवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार या ठिकाणी सर्वच वाहनांची जी आहे ते अधिकाऱ्यांच्या मार्फत कसून तपासणी जी आहे ती केली जात आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुरुड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये SST पथक जे आहे त्या मार्फत ही तपासणी केली जात आहे। या पथकाचे SST पथकाचे अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत। एकंदरीत पालशेतकर सर, नेमकं स्थिर पथक या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, एकंदरीत काय सांगाल, किती वाहनांची तपासणी झालेली आहे आणि मुळामध्ये स्थिर पथक स्थापन करण्यामागचा उद्देश काय? आतापर्यंत आम्ही एकंदरीत 26 वाहनांची तपासणी केली आहे सकाळपासून आणि कोणतेही म्हणजे वाहतुकीत काही आतापर्यंत सापडलेलं नाही आहे, परंतु असं काही होऊ नये, सापडू नये आणि दुसरं काही स्थिर पथक आपण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, SST आपण त्याला म्हणतो, याचा मूळ उद्देश काय? की वाहनातून जे पैसे म्हणा गैरप्रकाराचे किंवा मद्य वगैरे वाहतूक होते ती पकडली जावी आणि त्याच्यावर कार्यवाही व्हावी यासाठी आपण चेकिंग करतो सर्व। आपण पाहिलं हे श्रीकांत पालशेतकर सर होते, हे स्थिर पथक सहाय्यक अधिकारी आहेत। अशाच पद्धतीमध्ये मुरुड नगर परिषदेच्या हद्दीवरच अर्थात प्रवेशद्वारावर हे स्थिर पथक जे आहे ते नेमण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार सर्वच वाहनांची जी आहे आता तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। राज वैशंपायन, TV9 मराठी, मुरुड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।